क्वेश्चन 2 आहे आता आपल्याला डिव्हिजनच आहे पण थिअरी दिलेली. काय म्हटले बघा क्वेश्चन मध्ये, हाऊ मेनी आवर्स विल टेक टू ट्रॅव्हल 336 किलोमीटर ॲट अ स्पीड ऑफ 48 किलोमीटर पर आवर. की 336 किलोमीटर जायचंय आणि स्पीड किती आहे तुमचं 48 किलोमीटर आहे, तर तुम्हाला किती वेळ लागेल. म्हणजे त्यांनी काय स्पीड दिलंय आपल्याला आणि वेळ दिलाय आणि काय काढायला लावलंय, टाइम काढायला लावलाय. मग आता तुम्हाला फॉर्म्युला थोडा माहिती पाहिजे की स्पीड इनटू टाइम यांचं मल्टिप्लिकेशन केलं की काय निघतं आपल्याला, की आपण किती किलोमीटर गेलो हे निघतं. आणि मग आपल्याला इथं फाइंड करायचं आहे की स्पीड दिलंय, डिस्टन्स पण दिलाय आणि काय फाइंड करायचंय, टाइम. मग आता इथं जे दिलंय त्याच्या खाली ते लिहून घ्यायचं. स्पीड किती आहे 48, टाइम दिलेलं नाहीये आणि डिस्टन्स ट्रॅव्हल किती आहे 336. मग आता टाइम फाइंड करायचं तर टाइमला इकडे घेतलं तर हे जे 48 आहे हे कशाला जातील, मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट डिव्हिजन होतं. तर हे लक्षात ठेवायचं, हा 48 इथं मल्टिपल आहे, इथं आल्यावर काय होईल डिव्हिजिबल. आणि मग आपण सेम आपल्या पद्धतीने डिव्हिजन करायचंय. बघा 48 पेक्षा 33 कसं आहे, लहान आहे. मग आपण डायरेक्ट कितीला भाग देणार आहे 336 ला. मग मी टेबल बनवून ठेवलाय बघा. 336 किती नंबरला आहे 7 नंबरला. मग डायरेक्ट भाग द्यायचा 336. 48 7 चा 336 0 तसं सोपं होतं का नाही. मग आपलं उत्तर काय येणार आहे, किती वेळ लागणार आहे 7 आवर. मग तेवढं उत्तर लिहून टाकायचं. म्हणजे उत्तर काय येणार आहे तुमचं, हाऊ मेनी आवर्स विल इट टेक. तर हाऊ मेनी आवर्स 7 आवर्स विल इट टेक्स. एवढं तुम्हाला काय लिहायचंय, फक्त आन्सर लिहायचं. कारण इथं तुमचा काय आला रिमाइंडर 0 आला. समजलं. पुढचा नंबर क्वेश्चन आहे किती, क्वेश्चन नंबर 3. तर आता फक्त आपल्याला डिव्हिजनच करायचं. मोठ्या संख्येला लहान संख्येने काय करायचंय, डिवाइड करायचंय. तर त्यांनी थिअरी वापरली. गिरिजा needed 35 cartons to pack 1400 books. There are an equal number of books in every carton. How many books did she pack into each carton? बघा आता तिच्याकडे काय 35 बॉक्स आहे, 35 बॉक्स आहे आणि टोटल किती आहे बुक्स 1400. आणि एकामध्ये किती बुक बसणार आहे हे त्यांनी आपल्याला विचारलंय. तर टोटल एका बॉक्स मध्ये किती बुक बसतील आणि टोटल बुक्स किती आहे 1400 बुक्स. तर सिंपल आहे, आपल्याला काय करायचंय 35 नी कशाला डिवाइड करायचंय 1400 ला. मग बघा आता डायरेक्ट आपण कशाला भाग देणार आहे 140 ला. मग मी इथं 35 चा टेबल बनवून ठेवलाय. तर बघा 35 च्या टेबल मध्ये 140 आहे का, आहे. किती नंबरला आहे 4 नंबरला. मग तो नंबर वरती लिहायचा आणि -140 0 0 0. आणि बघा हा 0 खाली आणला तर वरती पण काय द्यायचा 0 द्यायचा. एवढं सिंपल डिव्हिजन आहे. 0चा हा नियम लक्षात ठेवायचा. 0 खाली आणला तर थांबून घ्यायचं नाही, वरती क्वेश्चन मध्ये पण काय द्यायचा तुम्ही 0 द्यायचा. आणि मग आपला आन्सर नाही लिहायचं की हाऊ मेनी बुक्स डिड शी पॅक इनटू ईच कार्टन्स. मग किती एका बॉक्स मध्ये ती किती पुस्तकं पॅक करणार आहे तर 40. म्हणायचं 40 बुक्स शी पॅक इनटू ईच कार्टन्स. आणि तिथलंच उत्तर आपण लिहून टाकायचं. एवढा सोपा क्वेश्चन होता हा. समजलं. क्वेश्चन 4 आहे, द कॉन्ट्रीब्युशन फॉर अ पिकनिक वॉज 65 रुपीज. एक पिकनिकला जायचंय एकत्र, तर कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एकाने किती पैसे द्यायचे 65 रुपीज ईच ऑल टुगेदर. म्हणजे एकत्र एकेकाने 65 रुपीज द्यायचे. आणि 2925 रुपीज वर कलेक्टेड.
मग आता सगळ्यांची मिळून किती कलेक्ट झाले तो पैसे, तर 2925. मग क्वेश्चन पुढं, वर कलेक्टेड हाऊ मेनी हॅड पेड फॉर द पिकनिक. मग त्यांनी असं विचारलं की एकाने एवढे पैसे द्यायचे म्हणजे किती, 65. कलेक्ट झाले 2925. मग किती लोकांनी पैसे दिले असा प्रश्न आहे. मग काही नाही, आपल्याला जी मोठी संख्या आहे त्याला डिवाइडेड बाय काय करायचं, 65. 65 चा टेबल मी बनवून ठेवलाय. मग बघा आता 65 च्या टेबल मध्ये आपण डायरेक्ट किती संख्येला, ह्या संख्येपेक्षा 2 डिजिटची संख्या मोठी असेल तर 2 डिजिटला द्यायचं, नाही तर डायरेक्ट 3 डिजिटला. मग आता 29 तर 65 पेक्षा लहान आहे, मग आपण डायरेक्ट कितीला भाग देणार आहे, 292 ला. मग 292 आहे का इथपर्यंत, नाही. मग 65 चा 325 येतो. मग आपल्याला कितीनी भाग द्यावा लागेल, 260. किती नंबरला आहे, 4 नंबरला. 65 4 चा 260. 2 ऍज इट इज 9 मधनं 6 गेले, किती राहिले, 3. 2 मधनं 2 गेला 0. वरचा कोण येईल, खाली 5. आता किती होतील, 325. आणि बघा इथं 325 आहे. किती नंबरला, 5 नंबरला लिहा. मग 65 5 चा 325. 5 मधनं 5 गेले 0. 2 मधनं 2 गेला 0. 3 मधनं 3 गेला 0. मग क्वेश्चन म्हणजे काय, तुमचं आन्सर. तर इथं क्वेश्चन काय विचारलाय, हाऊ मेनी हॅड पेड फॉर द पिकनिक. मग किती जणांनी पेड केले, 45 people paid for the picnic. सिंपल आन्सर आपलं. बघा क्वेश्चन नंबर 5 दिलेला आपल्याला, which number on being multiplied by 56 gives a product of 9688. बघा आपण जे डिव्हिजन करतो की नाही, असं 9688 into 56. हे जे तुमचा डिवायझर आणि क्वोशंट असतो, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येतं, हे डिव्हिडंडचा आन्सर येतो. मग त्यांनी असा क्वेश्चन विचारलाय की या 56 ला तुम्ही कितीनी मल्टिपल केल्यानंतर हे आन्सर येईल. मग आता आन्सर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या 56 ने याला डिवाइड करायचं. मग बघा इथं 56 चा टेबल मी बनवलाय. आता 56 ला आपण काय करू, 96 2 डिजिटला आधी भाग देणार आहे आपण, कारण 56 पेक्षा 96 काय मोठे. मग आता 56 च्या टेबल मध्ये 96 आहे का, नाही. त्याच्यापेक्षा लहान कोण आहे, स्वतः 56. किती नंबरला, 1 नंबरला. मग 56 1 चा 56. 6 मधनं 6 गेले 0. 9 मधनं 5 गेले, किती राहिले, 4. वरचा आणला तुम्ही किती, 8. आता किती उरले तुमचे, 408. मग 408 आहे का, नाही. मग त्याच्यापेक्षा लहान कोण आहे, 392. किती नंबरला, 7 नंबरला. मग म्हणा 56 7 चा 392. मायनस करायचं, 8 मधनं 2 गेले, किती राहिले, 6. 10 0 चा 10 झालं, 10 मधनं 9 गेले 1. 4 चा 3 झालं, 3 मधून 3 गेले 0. आता वरचा कोण येईल, आपला शेवटचा जो डिजिट उरलाय तो कोण, 8. किती संख्या तयार झाली आपली, 168. मग 168 आहे का, आहे. किती नंबरला आहे, 3 नंबरला. मग लिहा तो नंबर 100. किती, 56 3 चा 168. मग इथे लिहा 168. किती नंबरला, 3 नंबरला. 8 मधनं 8 गेला 0. 6 मधनं 6 गेला 0 आणि 1 मधनं 1 गेला 0. मग आपलं आन्सर काय आलं, 173 ला जेव्हा तुम्ही 56 नी मल्टिपल कराल तर आन्सर किती येईल तुमचं, 9688 येईल. मग आपल्याला आन्सर लिहायचंय काय, on being multiplied by 56 gives a product of 9688. मग काय लिहा तुम्ही, प्रोडक्ट काय येईल, म्हटलंय ना, अ प्रोडक्ट
ऑफ 900 प्रोडक्ट ऑफ 173 म्हटलं तरी चालेल. अ प्रोडक्ट ऑफ 173 एवढा आन्सर लिहिलं तरी चालेल. क्वेश्चन नंबर 6. If 48 sheets are required for making one notebook. किती शीट्स लागतात? 48. म्हणजे पेज लागतात एक नोटबुक बनवायला. How many notebooks at the most will 5880 sheets make and how many sheets will be left over? तर सोपा क्वेश्चन आहे की 48 पेज लागतात एक नोटबुक बनवायला आणि पेजेस किती दिले म्हणे 5880. मग याच्यामध्ये 5880 पेजेस मध्ये किती नोटबुक बनणार आणि किती पेजेस खाली उरणार, लेफ्ट ओव्हर राहणार. म्हणजे काय, आपल्याला किती पेजचं नोटबुक बनवायचं आहे? 48 पेजचं. सिंपल काय करायचं, आपल्याला 48 ने याला डिवाइड करायचं. जे तुमचं क्वेश्चन देईल तेवढ्या तुमच्या नोटबुक बनतील आणि जे तुमचं रिमाइंडर येईल तेवढं काय पेजेस राहतील तुमचे लेफ्ट ओव्हर राहतील. मग बघा आपण काय करणार आहे, 48 नी 58 ला डिवाइड करणार आहे कारण 48 पेक्षा 58 मोठी संख्या आहे. मग 48 1 48, 8 मधनं 8 गेले 0, 5 मधनं 4 गेला 1 उरला. आता नेक्स्ट एक नंबर आपण काय करणार, खाली आणणार म्हणजे कोण 8. मग किती झाला आता संख्या 108. 108 आहे का याच्यात? नाही. मग त्याच्यापेक्षा लहान कोण आहे तुमचा 96. किती नंबरला? 2 नंबरला. मग 48 2 96 सबट्रॅक्ट करायचं. 8 मधनं 6 गेले किती उरले 2. 8 मधनं 9 गेले 1 आणि हा 1 चा 1 झाला 0. वरचा कोण आणला तुम्ही 0 खाली. आता किती झाले तुमचे 120. आहे का 120? नाही. मग कोण घ्यावा लागेल आपल्याला पुन्हा अगेन कोण 96. किती नंबरला आहे तो 2 नंबरला 96. पुन्हा 0 चा आपण 10 करू. 10 मधनं 6 गेले 4. 2 चा किती होईल 1 आणि इकडनं 1 कॅरी घेतला तर 11. 11 मधनं 9 गेले तर किती उरतात 10 आणि 11 म्हणजे किती उरले तुमचे 2. मग आता रिमाइंडर किती आला 24. मग आन्सर लिहायचं. त्यांनी किती हाऊ मेनी म्हटलंय की नाही, तर मोस्ट विल 5880 शीट्स मेक. तर किती शीट्स मेक करतील ते, तर 122 नोटबुक. तेवढ्या नोटबुक काय होतील, नोटबुक मेड किंवा मेक. अँड लेफ्ट ओव्हर किती राहतील शीट्स, and 24 sheets will be left over. आणि 24 पेजेस जे आहेत ते काय राहतील उरतील. आपला लास्ट नंबरचा क्वेश्चन आहे या प्रॉब्लेम सेटचा, क्वेश्चन नंबर 7 आणि सगळ्यात इझी क्वेश्चन हा. What will be the question be when the smallest 5-digit number is divided by the smallest 4-digit number? आता हे तुम्हाला माहिती पाहिजे. बिगेस्ट नंबर कोणता आहे, स्मॉलेस्ट. बिगेस्ट म्हटलं की 9 किती डिजिट विचारलं तेवढे 9 द्यायचे. मल्टिप्लिकेशनच्या एक्झाम्पल मध्ये मी समजून सांगितलं तुम्हाला. आता इथं काय करायचं आपल्याला, स्मॉलेस्ट 5-digit नंबरला कितीनी डिवाइड करायचं, स्मॉलेस्ट 4-digit नंबरनी. मग आता स्मॉलेस्ट 5-digit नंबर कोण आहे 1 घेतला आणि 1 0 0 0 0 किती डिजिट झाले 5 डिजिट. मग ही व्हॅल्यू किती आली 1 लाख. आणि स्मॉलेस्ट 4-digit नंबर म्हणजे 1 0 0 0 ही किती व्हॅल्यू आली तुमची, युनिट, टेन्स, 100, 1000. मग आता 1000 नी 1 लाखला तुम्हाला काय करायचं, 10,000 ला काय करायचंय डिवाइड करायचंय. तर जेवढे झिरो आहे तेवढं काय करायचंय तुम्हाला डिवाइड करायचं. 1000 1 चा 1000. तर ही 0 मधनं 0 0 0 आणि 1 मधनं 1 गेला 0. शेवटचा 0 आणला खाली तर इथं काय द्यायचा 0. संपलं गणित त्याच्यात.
मग तुमचं क्वेश्चन किती आला? मग त्यांनी काय विचारलंय, व्हॉट विल बी द क्वेश्चन. मग आपला काय येईल क्वेश्चन? द क्वेश्चन किती? 10. द क्वेश्चन विल बी 10. इथं आपला प्रॉब्लेम सेट किती? 15 संपलेला आहे. याच्याबद्दल काही तुम्हाला कंप्लेंट काही क्युरियोसिटी असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलंय की अ शॉपकीपर बॉट 7 प्रेशर कुकर्स ॲट द रेट ऑफ 1870 रुपीज पर कुकर. किती शॉपकीपरने किती कुकर आणले? 7 कुकर आणले आणि ही सोल्ड देम ऑल फॉर अ टोटल ऑफ 14,230 रुपीज. त्यांनी 7 कुकर आणले. एका कुकरची किंमत किती सांगितली आहे? 1870 रुपीज. आणि बाकी सगळे त्यांनी विकून टाकले कितीला? 14,230 ला. Did he get less or more money than he had spent? मग त्यांनी असं विचारलंय की मग त्याला जास्त पैसे भेटले की कमी पैसे भेटले. मग सगळ्यात पहिलं तर आपण काय करणार? कॉस्ट प्राइस सीपी काढणार आहे त्याचा. तर सीपी काय? 7 प्रेशर कुकर्स इंटू किती? 1870. कारण एकाची किंमत किती आहे? 1870. मग 1870 इंटू 7 केलं तर किती येतं? टोटल कॉस्ट प्राइस किती निघली? 13,090. मी इथं लिहिलं की कॉस्ट प्राइस ऑफ 7 कुकर्स. आता इथं कॉस्ट प्राइस भेटली आणि इथं आपली काय आहे? सेलिंग प्राइस आहे. शॉपकीपरने कितीला विकले सगळे कुकर? 14,230 रुपीज ला विकले. मग इथं आपण काय करणार? कॉस्ट प्राइस पेक्षा सेलिंग प्राइस काय आहे तुमची? ग्रेटर आहे. साहजिक त्याला काय झालंय? जास्त पैसे भेटले. Therefore shopkeeper got more money than he had spent. म्हणूनच दुकानदाराला जास्त पैसे भेटले जेवढे त्यांनी खर्च केले त्याच्यापेक्षा. मग किती जास्त भेटले? तर मायनस करायचं. 14,230 मायनस 13,090 केलं तर किती? 1,140 रुपीज. शॉपकीपर गॉट 1,140 रुपीज मोर दॅन ही हॅड स्पेंट. समजलं? क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे. काय म्हटलं क्वेश्चन मध्ये? 14 फॅमिलीज इन अ सोसायटी बॉट 8 सॅक्स ऑफ व्हीट. एका सोसायटी मधल्या किती फॅमिली आहे? 14 फॅमिली. त्यांनी 8 गोण्या काय आणलाय? गहू आणलाय. आणि ईच वेटिंग 98 kg. आणि प्रत्येक गोणीचं वजन किती आहे? 98 kg. तर मग त्यांना आता त्या 8 गोण्या गहू विकत आणलाय की नाही त्यांनी. प्रत्येकाचं वजन किती? 98 kg. आणि किती गोण्या घेतल्या आहे? 8. तर प्रत्येक फॅमिलीला ते गहू जर इक्वली शेअर करायचे असेल तर प्रत्येक फॅमिलीला किती गहू भेटणार आहे? सिंपल. मग आपण काय करायचं? पहिला 98 इंटू किती करायचं? 8. म्हणजे काय? टोटल गहू निघेल आपला. मग ते मल्टिप्लिकेशन केल्यानंतर टोटल क्वांटिटी ऑफ व्हीट किती निघलाय तुमचा? 784. किती निघलाय? 784. जेव्हा आपण 98 ला 8 नी मल्टिपल करू तेव्हा. नंतर आता तो प्रत्येक फॅमिलीला किती भेटणार आहे हे जेव्हा काढायचं तेव्हा आपल्याला काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. मग शेअर ऑफ ईच फॅमिली 784 डिवाइडेड बाय 14 करायचं. मग चला डिव्हिजन करू. 784 डिवाइडेड बाय 14. आता तुम्हाला 14 चा टेबल येतो की नाही? मग 14 च्या टेबल मध्ये 78 आहे का? आहे. किती नंबरला? 6 नंबरला. 14 5 70. तर काय येईल इथं? 84 नाही, किती आहे? 74 आहे. मग 78 च्या छोटी संख्या कोण आहे 14 च्या टेबल मध्ये? तर 70. किती नंबरला? 14 5 70. किती उरले? 8. आणि वरचा कोण आणला तुम्ही? 4 खाली. तर 14 च्या टेबल मध्ये 84 आहे. किती नंबरला? 6 नंबरला. 14 6 84.
मग 4 मधनं 4 गेला, 8 मधनं 8 गेला, 0. तर प्रत्येक फॅमिलीला किती मीठ येईल? 56 kg. मग शेवटचा क्वेश्चन काय म्हटलाय की व्हॉट वाज द शेअर ऑफ ईच फॅमिली. मग आन्सर लिहून टाकायचा आपण, द शेअर ऑफ ईच फॅमिली $56 kg. That's it. सोपं आहे की नाही? समजलं कधी? लास्ट क्वेश्चन आहे आपला ह्या प्रॅक्टिस सेट मधला. बघा क्वेश्चन काय म्हटलं, द कॅपॅसिटी ऑफ ओव्हरहेड वॉटर टँक इज 3000. ओव्हरहेड म्हणजे काय? वरती ती स्लॅबवर वगैरे टाकी ठेवलेली असते की नाही, तिची कॅपॅसिटी किती म्हटले? 3000 लिटर्स. आणि देयर आर 16 फॅमिलीज लिव्हिंग इन दी बिल्डिंग. आणि मग तिथे किती फॅमिली राहतात त्या बिल्डिंग मध्ये? 16. पुढे क्वेश्चन आहे, इफ ईच फॅमिली युजेस 225 लिटर एव्हरी डे वॉटर. मग टोटल फॅमिली किती आहे? 16 आहे. वॉटर टँकची कॅपॅसिटी किती आहे? 3000 आहे. आणि एक फॅमिली डेली यूज साठी 225 लिटर वॉटर यूज करते. मग त्यांनी विचारलंय will the water be enough for all the family. मग तेवढं जे वॉटर आहे तेवढं प्रत्येकाला पुरतं का? नाही. इफ नॉट व्हॉट विल द डेली शॉर्टफॉल बी. जर वॉटर पुरत नसेल तर दररोज प्रत्येक फॅमिलीला किती वॉटर काय येतं? शॉर्टफॉल येतं, म्हणजे कमी येतं. मग पहिल्यांदा तर आपण काय करणार? मल्टिप्लिकेशन करून घेणार की 16 into 225. तर दररोज त्यांना किती वॉटरची गरज आहे? टोटल वॉटर रिक्वायर्ड आहे तुमचा 3600. एवढं वॉटर त्यांना दररोज काय रिक्वायर्ड आहे. आणि आपल्याला ऑलरेडी त्यांनी सांगितलंय की वॉटर टँकची कॅपॅसिटी ती जी आहे ती किती आहे? 3000 लिटर. मग आपण तोंडी पण सांगू शकतो. आता तुम्ही हुशार झाले की नाही? 3600 मायनस 3000, तर 600 लिटर जे वॉटर आहे ते डेली काय होणार आहे? शॉर्ट येणार आहे, हो की नाही? मग इथं लिहून टाकायचं की 3600 मायनस किती? 3000, किती उरले? 600. मग उत्तर लिहायचं, देअर डेली शॉर्टफॉल ऑफ वॉटर विल बी 600 लिटर. समजलं? आज आपला प्रॅक्टिस सेट 16 संपलाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.